हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आहे सोमवार आणि गेले 15 दिवस झालं मी ऐकते आजचा दिवस खूप चांगला आहे. आज सोमवार तर आहेच, पण आजच मासिक शिवरात्रीसुद्धा आहे आणि याचबरोबर प्रदोषकालसुद्धा आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळी छान हेअरवॉश केले, घरच्या देवाची पूजा केली आणि आज वातावरण पण खूप छान बनलं होतं. घरच्या पूजेनंतर मी महादेवाच्या मंदिरात गेले. असं म्हणतात आज कच्चं दूध आणि पाण्याचा शिवलिंगावर अभिषेक घातला तर मनातील इच्छा पूर्ण होतील. मनातल्या इच्छांचं माहिती नाही, पण सकाळी सकाळी देवाचं दर्शन घेतल्यावर मला प्रसन्न वाटतं एवढं मात्र नक्की. मंदिरात गेले पाहते तर काही इथे बरेच लोक मनातल्या इच्छा पूर्ण करायला आलेलेच होते, त्याच्यामुळे गर्दी होती. गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळीच प्रसन्नता वाटते. दर्शन घेतलं आणि घरी परत आले. मी असं ऐकलं होतं की आज उपवास केलेला पण खूप शुभ मानलं जातं. आता एवढं सगळं केलं आहे तर हे पण करू म्हणून मी आज उपवासच केला. आणि उपवास म्हटलं की साबुदाणा झालाच पाहिजे. तर छान अशी सुटसुटीत खिचडी बनवली आणि अशा प्रकारे फारच छान असा माझा आजचा दिवस गेला. तुमची पण खिचडी अशी सुट्टी होते का? मला कमेंटमध्ये नक्की